हरि ओम. ओम नमः शांताय हंसारूढाय सच्चिदानंदस्वरूपिणे हृत्पद्मनिवासाय स्वरूपानंदाय नमो नमः. हरि ओम. आदरणीय आशाताई, सर्व वयोगटातील साधक बंधू भगिनी या सर्वांना माझा प्रेमादरपूर्वक नमस्कार. आज मला स्वामी माधवानंदांच्या संदर्भात काही थोड्या वेळात बोलायला सांगितलेलं आहे. प्रत्येकाकडं खूप आठवणी आहेत. अनेक भक्तांना त्यांचा 15 ते 20 वर्ष आणि काही जणांना तर साधारण 35 वर्षापर्यंतचा प्रत्यक्ष सहवास घडलेला आहे. आणि या प्रत्येकाने जर आपल्या आठवणी लिहायच्या ठरवल्या तर प्रत्येकाच्या हातून जवळपास 100 पानाचं तरी माझे स्वामी अशा स्वरूपाचं हृद्गत मनोगत असं लिहिलं सहज जाऊ शकतं. परमपूजनीय सद्गुरू श्रीधर स्वामी महाराजांनी असं एके ठिकाणी म्हटलं आहे की सद्गुरूचं संपूर्ण चरित्र आजपर्यंत कुणालाही लिहिता आलेलं नाही. त्याचं कारण महत्त्वाचं त्यांनी असं सांगितलं आहे की सद्गुरू हे शाश्वत तत्व आहे आणि त्यांच्या सगुण रूपाच्या विसर्जनानंतर अनेक काळपर्यंत जोपर्यंत त्यांचे भक्त आहेत, त्यांचे शिष्य आहेत, त्यांच्या हृदयात, त्यांच्या जीवनामध्ये दररोज काही ना काही नवीन सद्गुरुचरित्र लिहिलं जात असतं. त्यामुळं असा कोणताच आग्रह नाही आहे की जो काही थोडासा वेळ आहे त्याच्यामध्ये सर्व काही सांगायचं. जवळपास अशक्य आहे. अनेकांना स्वामी माधवानंदांचे त्यांचं प्रवचन, त्यांचं लेखन, त्यांचा स्वभाव, त्यांचं भक्तांना सलगी देणं, मैत्र, सहनशीलता, औदार्य, प्रेम अशा अनेक गोष्टींचा अगदी जवळून परिचय आहे. या सर्व गोष्टींचा मी माझ्या मनोगतामध्ये उल्लेख करण्याचा टाळतो. याचं कारण ती द्विरुक्ती होऊ शकते. स्वामींच्या संदर्भात माझा वैयक्तिक संबंध कसा आला एवढ्यापुरतं जरी मी आज मनोगत मर्यादित ठेवलं तरी मला वाटतं की आजचा आपला जो वेळेचा छोटासा स्लॉट आहे तो भरून जाणार आहे. आम्ही प्रथम 1973 एकमेकांना भेटलो. लायकिन्स ऑफ वेस्टर्न इंडिया नावाच्या एका स्कीममध्ये डॉक्टर पटवर्धनांच्या प्रोजेक्टमध्ये मी, डॉक्टर नगरकर आणि डॉक्टर प्रभू असे तिघं एकाच वेळेला जॉईन झालो. पहिला 3-1 महिन्याचा काळ आमचा एकमेकांची ओळख करून घेणं अशा प्रकारचं चाचपणी चालल्यासारखं थोडासा गेला. नंतर साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये आमची साऊथ इंडियाची पहिली टूर निघाली 1973 आणि या टूरमध्ये साधारणपणे 21 दिवसाचा टूर होता अखंड. पुण्यापासून कन्याकुमारी आणि कन्याकुमारीपासून परत. अर्थातच तिथं काही शहरांचा काही संबंध येत नव्हता. आम्हाला फक्त जंगलातच जायचं होतं. तर जंगल दर्शनाचा टूर होता. तिथं आम्ही सर्व खऱ्या अर्थानं एकमेकांशी जेल झालो असं म्हणायला हरकत नाही. आणि मग एका टीमसारखं काम करता करता आम्ही तिघंही एकमेकांच्या भावनिकरित्या अत्यंत जवळ आलो.
आम्ही जणू काही भाऊ बहीण भावंड, एकाच मातापित्याची भावंड अशा स्वरूपामध्ये त्या काळानंतर अखंड राहिलो. हे रक्ताचं नातं एक वेगळ्या स्वरूपाचं होतं. त्या रक्ताच्या नात्याला स्वामी माधवनाथ हा एक सूत्रे मणिगणा व असा एक सूत्र होतं आणि त्या रक्ताची कॅटेगरी ही स्वामी स्वरूपानंदांनी म्हटल्याप्रमाणे नसा नसा तुनी ते संतांचे नाचे अस्सल रक्त या कॅटेगरीतलं तो रक्तसंबंध होता. आम्ही साधारणपणे 48 वर्ष एकत्र होतो. त्या कालखंडाचा ढोबळमानाने काही थोडासा विभागणी केली तर असं दिसेल की स्वामी माधवानंद यांचं जीवन 1975च्या आधी, 1975 ते 85, 1985 ते 96, 1996 ते 2014 आणि 2014 ते 2021 अशा काही विशिष्ट दृष्टिकोनातून ते विभागता येईल. त्याच्यावरती आत्ता नाही चर्चा करणार. त्यामधला 1973 ते 1977 हा कालखंड आम्ही पूर्णपणे एकत्र होतो. स्वामींच्या लेखनाबद्दल, स्वामींच्या प्रवचनाच्या तयारीबद्दल अनेकांनी आत्तापर्यंत अनेक मनोगतं व्यक्त केलेली आहेत. त्याची पूर्वतयारी जर कुठे झाली असेल तर मला असं वाटतं की डॉक्टर पटवर्धनांच्या सुपरविजनखाली आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा स्वामी माधवानंदांनी ज्या पद्धतीनं कोणतीही गोष्ट आत्मसात करणे आणि ती आत्मसात केलेली गोष्ट लोकांना सांगण्याची किंवा लिहून किंवा बोलून सांगण्याची जी त्यांना त्याला सवय लागली, एक ज्याला काय म्हणतात, एक प्रोसेस, अभ्यासाची प्रोसेस, कम्युनिकेशनची प्रोसेस, त्याची बीजं त्या 4 वर्षामध्ये दिसतात. त्या काळामध्ये एक ऑब्जेक्टिव्ह ठरवून जो अनंत पसारा होता लिटरेचरचा, त्या लिटरेचरच्या पसाऱ्यातून आपल्याला जसं काही नेमकं काय जे पाहिजे ते कीवर्ड्समधून आपण शोधायचं. त्याही शोधामध्ये ज्या गोष्टी आपल्याला आपल्या कामामध्ये उपयुक्त आहेत त्याची छाननी करायची. त्याचा अभ्यास करून आपण जो नवीन शोध लावत आहोत किंवा नवीन जी कामं करत आहोत त्याचा संदर्भ घेऊन नवीन काहीतरी मांडणी करायची. अशा स्वरूपाची जवळपास 4 वर्ष, कदाचित स्वामीनंतर आणखीन एक 5 वर्ष स्वामी माधवानंदांना हे ॲक्च्युअल प्रॅक्टिकल करावं लागलं. तिथं आपल्याला दिसतात की सॉर्टिंग म्हणजे काय आहे, क्लासिफिकेशन म्हणजे काय आहे. मी परवाच्या रविवारच्या कार्यक्रमात ऐकत होतो, त्याच्यामध्ये तिने सांगितले की मला स्वामींनी सांगितले होते की फोटो आण, ते सॉर्टिंग करून आण, अशा प्रकारचे फोटो पाहिजेत. आणि त्यांना तयारी करून बोलण्यासाठी फक्त 3 मिनिटाचा अवधी असताना त्यांनी आणलेल्या सर्व फोटोंच्यावरती नजर टाकून नेमके पाहिजे तेवढे काढून घेतले आणि म्हणाले की एवढं पुरे. ही जी काही सिलेक्शनची सिस्टीम आहे ती सिलेक्शनची सिस्टीम एक सायंटिफिक मेथडमधून येते. आम्ही सर्वजण क्लासिफिकेशन आणि नॉमेनक्लेचर या विषयामध्ये काम करत होतो. क्लासिफिकेशन नॉमेनक्लेचर ह्या विषयामध्येच सम काय आहे, समान काय आहे, आणखीन त्याच्यामधला डिफरन्सेस काय आहेत, वेगळेपण काय आहे, याच्यावरती पूर्ण अभ्यास करून आपल्याला स्वतंत्रपणे विचार मांडायचे असतात. आणि या सायंटिफिक थॉट प्रोसेसचा स्वामींनी पुढच्या आयुष्यामध्ये पारमार्थिक क्षेत्रात अप्रतिम पद्धतीनं व्हेरी एफिशियंटली उपयोग करून घेतला असं मला वाटतं. आमची जी मैत्री होती त्या मैत्रीचा जो बेस म्हणता येईल, पाया,
तो काही विशिष्ट गोष्टीवरती होता. त्यात पहिली गोष्ट होती ती निरपेक्षता होती, अनाग्रह होता, आदर, प्रेम आणि आपुलकी होती. आणि कुणाला काही सांगायची गरज पडत नसे, कुणाच्या मनात काय चाललं आहे किंवा त्याला काय आवश्यकता आहे हे समजून जाणून एकमेकांच्या बरोबरचं वागणं, क्रिया प्रतिक्रिया अशा सहज घडत होत असत. आणि त्या 77 सालानंतर देखील 2021पर्यंत तशाच राहिल्या. हा जो आमचा मैत्रीचा मुख्य पाया आहे, त्या दृष्टीनं या 4 गोष्टी मला वाटतं की आवर्जून सांगितल्या पाहिजेत. स्वामींच्या स्वभावामधले काही त्यावेळीची वैशिष्ट्य म्हणजे ते अत्यंत बुद्धिमान तर होतेच, पण खूप कष्टाळू होते, फार सिन्सिअर होते. कष्टाळू फक्त असतात, पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट होऊन एखाद्या विषयाचा अगदी त्यांना आय फॉर डिटेल्स असा जो शब्द वापरला जातो मॅनेजमेंटमध्ये, आय फॉर डिटेल्स, त्याबद्दल त्यांचा आय फॉर डिटेल्स खूप चांगला होता. त्यांना प्रत्येक वेळेला कोणतीही गोष्ट उत्तम प्रकारे योग्य वेळेला यशाच्या माध्यमामधून त्यांना मिळत गेली, पण प्रत्येक यशाच्या मागे त्यांना अपरिमित कष्ट आणखीन झगडा करावा लागला, हे देखील इथं मुद्दाम नमूद करणं आवश्यक आहे. तशा स्वरूपाचा झगडा, आता इथं उदाहरण म्हणून, एक कम्पॅरिझन म्हणून मला असं स्वतःच्याबद्दल म्हणता येईल की मला कुठल्याही प्रसंगी झगडा करावा लागला नाही, खूप कष्ट करावे लागले नाहीत. कारण माझं काम सहजपणे कुणीतरी करत होतं, विशेष करून डॉक्टर पटवर्धन. त्यांना वेळ असला की ते माझ्या टेबलावर येऊन बसत आणि ते स्वतःच काहीतरी काम करत, माझं जे काम असेल ते स्वतःच काम करायला लागत. काही लोकांचा असा एक योग असतो, एवढं खरं, गुरुबळ चांगलं असतं असं म्हणतात, तर त्या अर्थाने ते गुरुबळ माझ्याकडे भरपूर होतं. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ज्यांना यश हे झगडून तावून सुलाखून परिस्थितीमधून गेल्यानंतर मिळतं, त्या यशाची किंमत आणि त्याचा ब्राईटनेस किंवा त्याचा महात्म्य हे खूप जास्त असतं, ते शाश्वत टिकणारं असतं. त्या दृष्टीनं जसं कोशामधून बाहेर पडणारं सुंदर फुलपाखरू जसं बाहेर येण्यासाठी, अभिव्यक्त होण्यासाठी झगडत असतं, तसं निकराचा झगडा करून आणि खूप कष्ट घेऊन, दुर्दम्य आशावाद आणखीन त्याच्यामध्ये सहनशीलता ठेवून स्वामी माधवानंदांनी खूप काम केलं. आणि तेच काम पुढे त्यांना आध्यात्मिक क्षेत्रातही त्याच पद्धतीनं करायला मिळालं आणि त्यांना धवल यश, प्रचंड मोठं यश, व्यापक यश असं मिळालं, असं मला वाटतं. 1973 ते 1977च्या काळामधल्या काही इंटरेस्टिंग आठवणी ज्या बहुतेक कुणाला माहिती नाहीत, त्या सांगितल्या तर कदाचित आपल्या सर्वांना आवडतील असं वाटतं. मुख्य मुद्दा असा आहे की आम्ही सगळेजण स्वामी माधवनाथांच्यापर्यंत कसे पोचलो. 1974पर्यंत फारसं काही जाणं येणं कुठं नव्हतं, पण मी स्वामी स्वरूपानंदांच्या अनुग्रहितांच्यामध्ये नेहमी जात असे, केंद्राला वगैरे जात असे. शिवाय त्या सगळे जे माझे गुरुबंधू भगिनी होते ते मला प्रेमानं जेवायला बोलवत असत. हॉस्टेल रेट असल्यामुळं ते इष्टापत्ती असायची, जाऊन प्रत्येकाकडे राहायचं, जेवायचं, खायचं प्यायचं आणि आयता सत्संग, सद्गुरू स्मरण हे सगळं व्हायचं. एक दिवस प्रभू, जो माझा हॉस्टेलमधला कलिग होता, शेजारच्या खोलीत तो राहत असे, डॉक्टर नगरकर, स्वामी माधवानंद स्वतःच्या संसारात सहकार नगरमध्ये राहत असत. तर एक दिवस प्रव्या मला म्हणाला, कुळ्या तू दर संध्याकाळी आपलं एक शबनम बॅग खांद्याला अडकून कुठंतरी गायब होतोस आणि रात्री बऱ्याच उशिरा येतोस, तू कुणाकडे जात असतोस, तर मला पण तिकडे घेऊन चल. मला पण आता कुणीतरी जे मार्गदर्शन करू शकतील अशा व्यक्तीच्या मी शोधात आहे. त्याला त्याचं वाचन खूप होतं. तो
थिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया म्हणून जी सोसायटी आहे ते रुपालीच्या समोर त्याचं जवळपास त्या भागामध्ये त्यांचं लायब्ररी होती, मोठी लायब्ररी होती आणि तो प्रचंड वाचन करायचा. त्याला खूप प्रकारच्या पुस्तकांची, विशेष करून संत साहित्याची वाचनाची आवड होती आणि अक्षरशः 2 दिवस 3 दिवसामध्ये मोठी मोठी पुस्तकं संपवून जायचा. तर त्या संदर्भामध्ये त्याला ती इच्छा निर्माण झालेली होती आणि मग 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 त्याप्रमाणे त्याला मी अनेक ठिकाणी घेऊन गेलो. डॉक्टर दादा संत म्हणून होते, पांडे होते, गांधी होते, दिवाण होते, वगैरे वगैरे होते. पण मी त्याला स्वामी माधवनाथांच्याकडे त्यांना घेऊन गेलो होतो. स्वामी माधवनाथांनी अजूनही अनुग्रह द्यायला सुरुवात नव्हती केली. 74च्या ऑगस्टमध्ये स्वामी स्वरूपानंदी समाधी घेतली. त्यानंतर 1 वर्ष त्यांनी कुणाला अनुग्रहित केलं नसल्यामुळं आणि तसं त्यांनी संकल्प केला होता की 1 वर्ष थांबायचं आणि नंतर अनुग्रहाला सुरुवात करायची. या काळामध्ये 74 ऑगस्टनंतर आम्ही संध्याकाळचं आमचं हॉस्टेलचं ऑफिसमधलं काम संपल्यानंतर, लॅबोरेटरीमधलं काम संपल्यानंतर चालत भांडारकर इन्स्टिट्यूटच्या कोपऱ्याला आमची लॅब आहे अजूनही, सिम्बायोसिसच्या पाठीमागे. तिथून चालत ब्युटी क्लॉथ स्टोअरला जाऊन पोचायचो. साधारणपणे 6:30 पावणे 7च्या दरम्यान आम्ही पोचत असू. प्रभूला लव्ह ॲट फर्स्ट साईट अशा स्वरूपाचं झालं. तो स्वामींच्या ठिकाणी एकदम पूर्णपणे विरघळून गेला आणि तो रेग्युलरली यायला लागला. आणि खरं सांगायचं तर प्रभू कृपेमुळे, म्हणजे नाना प्रभूच्यामुळे, त्याच्याबरोबर जाण्याच्या एकूण आमच्या एकत्र काय म्हणतात त्याला, एकत्र राहण्याच्यामुळं मी अनेकदा ब्युटी क्लॉथ स्टोअरला जाऊ लागलो. त्याच्या आधी मी खूपदा ब्युटी क्लॉथला जवळपास कधी गेलो नव्हतो. स्वामींची प्रवचनं कधीमध्ये ऐकली होती, काही कार्यक्रमाला मी उपस्थित होतो, पण जाणं येणं रेग्युलर नव्हतं. त्यामुळं त्यांच्याकडे जाणं येणं सुरू झालं. आणखीन प्रभू हा एक अत्यंत चांगला मिशनरी ज्याला म्हणतात प्रचारक प्रसारक अशा पिंडाचा होता. नंतर त्याला असं कधी वाटलं नसेल लोकांना की हा एवढा पिंड असा त्याचा असेल. तर त्या काळामध्ये जवळपास त्यांनी आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये मायकॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये काम करणारे जे बरेच लोक होते, त्यातल्या 8-10 जणांना मानगुटीला धरून तिथं स्वामींच्या चरणापाशी नेलं. त्याच्यामध्ये स्वामी माधवानंद पण एक. माधवानंदांच्यावरती प्रभूचा हक्क जास्त होता, कारण ते एका टेबलावरती काम करत असत आणि एका प्रकारे ते सिनियर ज्युनियरचं नातं होतं. प्रभू जवळपास 2 ते 3 वर्ष सिनियर होता माधवानंदांना अकॅडमिकली आणि रिसर्चमध्ये. तर त्यामुळं त्याची सत्ता चालायची आणि त्याला लोकांच्यावरती सत्ता उत्तम प्रकारे गाजवता पण येत असे. तो त्याचा पिंड पण होता. प्रथम माधवानंद फारशा अनुकूल नव्हते. कदाचित होम फ्रंटवरती ड्युटी इतकी जबरदस्त होती की वेळ मिळतच नसायचा. पण तरी देखील प्रभूच्या आग्रहास्तव शेवटी एकदा येऊन पोचले. आणि मग ते पुढं काय झालं ते सगळं काही माझे स्वामी या चरित्रग्रंथात अत्यंत सविस्तरपणे, अत्यंत रम्य पद्धतीनं, भावपूर्ण पद्धतीनं त्यांनी सगळं प्रेझेंट केलं आहे. त्याच्यामध्ये मला काही डिटेल्स सांगण्याची आवश्यकता नाही, ते सगळं आता माहिती आहे. पण केवळ प्रभूच्या इन्सिस्टन्समुळे डॉक्टर नगरकर स्वामी माधवनाथांच्याकडे यायला लागले ही गोष्ट फारशी कुणाला माहिती नाही. दुसरी गोष्ट अशी की 1975मध्ये स्वामींनी जेव्हा अनुग्रह द्यायला सुरुवात केली माधवनाथांनी, त्यातले पहिले जे होते, पहिल्यापासूनच ठरलेलं होतं, आप्पा गोंधळेकर, तीर्थरूप आप्पा गोंधळेकर, ते खादी विलेज इंडस्ट्रीचे डायरेक्टर म्हणून रिटायर झालेले होते. खूप मोठ्या पदवीवरती आणि अत्यंत सात्विक प्रवृत्तीचे, विनोबांचा ज्यांना प्रत्यक्ष सहवास घडलेला होता, अशी थोर मानव असे होते. त्यांचा पहिला अनुग्रह झाला आणि पाठोपाठ 2-4 आठवड्यामध्ये सोमवारी होत असे अनुग्रह. त्यानंतर ऑगस्टमध्ये 75 प्रभूचा अनुग्रह झाला आणि पाठोपाठ पुढच्या आठवड्यात ज्याला
योग कर्मधर्म संयोगाने योगायोगाने कपिलाषष्ठीचा योग, स्वामी माधवानंदांचा वाढदिवस जन्माष्टमी असा असताना त्यांना अनुग्रह झाला. त्या काळामध्ये आम्ही एकत्र खूप असायचो, मुलं पण चर्चा खूप करायचं. 2 गोष्टी त्यावेळेला झाल्या म्हणजे आठवणीत असलेल्या. एक म्हणजे 1974च्या एंडमध्ये स्वामी सत्यदेवानंद सरस्वती आमच्या हॉस्टेलमध्ये, म्हणजे MSCच्या आत असलेल्या हॉस्टेल म्हणजे काय, एक मोठ्याच्या मोठा हॉल होता, शेजारीचे 2 हॉल होते. पूर्वीची ती गोडाऊन्स होती ॲक्च्युली, खतं वगैरे ठेवायची गोडाऊन्स. त्या गोडाऊनमध्ये 4 काटा, याच्या पलीकडे त्या हॉस्टेलला काय अर्थ नव्हता. तर तिथं आम्ही राहत होतो. तर त्या हॉस्टेलवरती स्वामी सत्यदेवानंद सरस्वती एकदा पुण्यात आले असताना तिथं आले होते. 1 तास 1.5 तास त्यांनी सत्संग घेतला होता. त्यातल्या खटकेबाज जो सत्संग झाला तो प्रश्नोत्तर झाली होती, ती मजा आली होती खूप. त्यानंतर पाठोपाठ साधारणपणे आणखीन एक 4-5 महिन्यानंतर आमच्याकडे डॉक्टर छत्रे म्हणून एक होते, त्यांची ॲम्बॅसेडर गाडी, ते मुंबईचे असले तरीसुद्धा त्यांनी पुण्यामध्ये त्यांची ॲम्बॅसेडर गाडी ठेवली होती. आणि प्रभाकर जाधव हा आमचा जो ड्रायव्हर होता आमच्या इन्स्टिट्यूटमध्ये, त्याच्याकडे त्याची किल्ली असायची. तर आमच्या सगळ्या लोकांनी प्लॅन, म्हणजे अर्थातच प्लॅनर म्हणजे आमचे कृष्ण महाराज नाना प्रभू, तर त्यांनी सगळी गँग उभी केली. वडावकर, जिंगो, सोटम, लंब्या वगैरे ही आमची त्यावेळची नावं. त्यामध्ये माधवानंद, मी, असे आम्हीच होतो. आणि त्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नंदाताई सावंत त्याला यायला लागले होत्या स्वामींच्याकडे त्याच दरम्यान. मग नंदाताईंच्याकडे आपण सत्संग करूया असं ठरलं. आणि स्वामींना आणण्यासाठी प्रभाकर ऑलरेडी प्रभाकरची बायको चाळके, ही मंडळी, ही सगळी मंडळी सेवक मंडळी होती, ती स्वामींची अनुग्रहित झालेली होती. तर त्या प्रभाकरनी जाऊन स्वामींना आणायचं. आणि मग तो पाद्यपूजा त्याला अजून नव्हत्या सुरू झालेल्या, असे पाद्यपूजा असे नव्हते, सत्संग होता. आदरपूर्वक सत्कारपूर्वक नंदाताईंनी आणि नंदाताईंचे वडील शिर्के, बाबा शिर्के, एक थोर महात्मा तो पण, तर त्यांनी एकत्र आम्ही त्यांना बोलवून घेतलं. सत्संग झाला. एक बाहेरगावची बहुतेक एक मुलगी होती, गोखल्याचं नाव त्यांचं, तिनं त्यावेळेला म्हटलेला मला अभंग देखील आठवतो, सद्गुरू सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, अशा स्वरूपाचा तिनं अभंग पण म्हटला होता. मग नेहमीप्रमाणे जे काय खाणं पिणं वगैरे झाल्यानंतर स्वामींना आम्ही त्यांच्या घरी पोचवलं वगैरे अशा स्वरूपाचं सगळं झालं. ह्या 2-3 घटना त्या 75 सालापर्यंत ज्या घडल्या. आणि त्यावेळेला एक प्रभू कृपेनी एक गँग निर्माण झाली होती, एक 8-1 जणांची, जे स्वामी माधवनाथांचे अनुग्रहित झाले होते आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये कार्यकर्ते म्हणून ते पुढे येत होते. अशा स्वरूपाच्या काही आठवणी आत्ता आल्यात त्या मी सांगितल्या. बऱ्याच सांगण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत, पण शंकाच नाही की आपल्याला ते सगळ्या सांगता येतील आत्ता. अधूनमधून परत कधी मंडळाच्या कृपेनं, स्वरूपयोगच्या कृपेनं परत कधी बोलण्याचा संधी मिळाली तर आपण परत काहीतरी नवीन विषयावरती बोलू शकू. तोपर्यंत आता मी इथेच थांबतो. हरिओम तत्सत. धन्यवाद. नमस्कार.